तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये. तर आज आपण चाललेलो आहे दादरला दिवाळीच्या शॉपिंगसाठी. आणि हो, खरंच खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे, कारण थोडा बिझी होतो आणि टाईमच भेटत नव्हता व्हिडिओ बनवायला. तर आज आम्ही तिघं चाललो आहे, मी, अस्मिता आणि श्रीनील. ट्रेननी जाणार आहे वडाळ्याला आणि वडाळ्यावरून टॅक्सी करून जाणार आहे, कारण आम्हाला ट्रेन सारख्या बदलायच्या नाही आहेत. श्रीनीलला घेऊन, श्रीनील पहिल्यांदा चाललं ट्रेनने, सो पूर्ण प्रवास दाखवतो तुम्हाला. आणि तिकडे गेल्यावरती काय काय शॉपिंग करणार आहे आणि काय काय भेटतं आहे तिकडे आता सध्या, ते पण तुम्हाला दाखवू या व्हिडिओमध्ये. तर चला भेटूया ट्रेनमध्ये. तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे. हा बघा, आणि विंडो सीट भेटलेली. बुडो हे श्रीनील, हे बघ, हो फर्स्ट टाइम ट्रेनमध्ये बसलाय ना तू? हां, सगळे ट्रेनमधून बाहेर दिसतंय बघ आता. बाहेर बघून तो सगळं आश्चर्यचकित झालाय फर्स्ट टाइम ट्रेनमध्ये बसल्यामुळे. बघा कसा बघतोय सगळ्यांना. तर आता आम्ही पोचलेलो आहे वडाळ्याला. आता आम्ही इथून टॅक्सी करणार आहे आणि जाणार आहे दादरला, दादर वेस्टला. तर चला दाखवतो तुम्हाला पुढे. तर आता आम्ही पोचलेलो आहे दादर स्टेशनला. टॅक्सीने आलो इकडे. टॅक्सी भेटत नव्हत्या, पण त्यांनी आम्हाला दादर ईस्टला सोडलं मग. आणि आता आम्ही ब्रिज क्रॉस करतो आहे. हा बघा, याला सगळं नवीन वाटतं आहे, कसं सगळ्यांकडे बघतो आहे. तर बघा, आता आम्ही दादर स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आणि सगळे इथे भाजी मार्केट, फ्रूट मार्केट लागलेलं आहे छोटासा. स्टेशनला लागूनच एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर. बघा, आता सध्या तरी गर्दी कमी दिसते, नंतर हीच गर्दी खूप वाढते. बघा, स्टेशनच्या बाहेरच या ब्रिजच्या खाली सगळे लाईटिंग आणि लागलेलं आहे. इकडे साड्या सुद्धा आहेत आणि या साईडला पंत्या ठेवलेल्या आहेत. गर्दी बघू शकता किती आहे. सगळ्या साईडला छोटे मोठे दुकानं लागलेले आहेत. इथं फराळ सुद्धा आहे. सगळीकडे दुकान आहेत. गर्दी बघू शकता. चालायला जागा नाही. आणि आमचा श्रीनील अजूनपर्यंत झोपला नाही ट्रेनमध्ये सुद्धा. हा बघा, सगळीकडे बघतोय, त्याला सगळं नवीन दिसतंय. अरे बघा कसं आहे. हा पॅटर्न घेतला ना, हा पॅटर्न महाग आहे, 1250 आहे. हा पॅटर्न घेतला, ह्या पॅटर्न मध्ये 950. त्या पॅटर्न 950 म्हणजे हा पॅटर्न फक्त महाग आहे, बाकी पॅटर्न स्वस्त आहे. 1250 आहे, बघू शकता. हाँ तो निकालो, डबल पीस हो रहा है, हैंगर भी नहीं है. कौन बोल रहा है? हे कितीला? 950. असे सगळे 950. बा 1250. बोलो किती झालं का? साईज बोलो खाली. तर इथे कुर्ते आहेत छोट्या मुलांचे. कितने का ये? 450 का है, 450 का है. 400 लगा देंगे. और दिखाइए, ये कॉटन में दिखाइए क्या? ये सब है क्या यहाँ पे? सब नहीं आएगा, मिक्स आता है. मोठं होणार नाही त्याला. एकदम लहान साईज आहे, विशेष लहान कुठे नाही. लहान आहे बरोबर आहे.
बोलिए मत, आप दिखाइए फिर मैं खोलने के लिए बोलती हूँ, मतलब आपको फिर से। ये वाला साइज छोटा है कि बड़ा है वो? यही तो है वही है ना, पर उसका ये प्रिंट ऊपर चला गया ना, ये प्रिंट बराबर है नीचे कॉर्नर का। इसका प्रिंट देखो ना, ऊपर चला गया है, इतना छोटा नीचे का ये हो गया बड़ा साइज। जसं तुम्ही आता बघितलं असेल की ते कुर्त्याचं बोलले होते की 450 रुपये, बट त्यांनी लास्टला 250 रुपये बोललेले. पण आम्हाला तिकडे कुर्ता आवडला नाही, जो होता पॅटर्न जो आवडला होता त्याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक होती थोडी, म्हणून आम्ही तिकडे घेतला नाही. आता तोच आम्ही पुढे बघू भेटतोय का, त्याला दाखवलं तुम्हाला. कसं आहे? 250 रुपये बघू शकता. आणि तुम्ही अजून कमी केलं तर, बार्गेन केलं तर कमी करून घेऊ शकता. हे बघा असा पॅटर्न पाहिजे. हे कितीला आहे? 200 रुपये. 200 रुपयाचे टॉप आहे ते, शॉर्ट कुर्ती. बघा हे कोणतं पण घ्या 200 रुपये. ये आगे का भी सब 200 का सब 200. ओके. ये आगे वाले सब 200 रुपये का। नहीं, मतलब कौन सा टाइप है? ये पूरा फुल है क्या, स्ट्रेट कट है? शॉर्ट ये वाला, ये भी ये फुल है क्या? ये शॉर्ट शॉर्ट ये फुल कुछ भी नहीं है। अच्छा ड्रेस 850 सेल आहे, जो पाहिजे तो काढा. सेल आहे, सेल एक्सेल होगा ना मुझे? कितने का है ये? कितने का है? 350 का है। 350. कपड़ा भी मुलायम है, सॉफ्ट है, तो कलर से कलर भी मिलेगा आपको। कौन सा कलर इसमें? कलर है कौन सा पता ना. 3 कलर आएगा, 3। 250 रुपये बोलले. आता बघूया. आता दुसरा एक पिंक कलर दाखवत आहेत. हा बघ, चांगला आहे आपण ना. तर कितीला दादा लास्ट कोण? 350 भाव सांगितले मी तुम्हाला. 250 लास्ट. हे बघा सगळे 200 रुपये. 200 रुपये ना. होत नाहीत ना ते. इसके साइज का है? हाँ भाई, ये देखो साइज देखो, पीस देखो। हे बघा सगळे 200 रुपये. हा वाला एक बाजूला कर. आप बोलते हो मैं निकालती हूँ। ये भी हाँ हाँ, मैं ये नहीं खोलेंगे नहीं. नहीं खोलो, कोई बात नहीं, ऐसा नहीं निकालने में आप हाँ। देखोगे तो समझ आएगा। हाँ, नहीं लोगे वही। कोई बात नहीं है, खाली देख के जाना। हाँ। पसंद होगा तो ये वाला यही पे, ये वाला यही पे से दिखाइए. ऐसा है। हा चांगला आहे घेऊन टाक. हा आणि हा हा आणि तो घे. ये दोन दो घ्यायचं. दे दो. ये ध्यान के सगळे पॅन्ट आहेत कुर्ताच्या आतले, ते सगळे 200 रुपये आहेत. बघू शकता 200 रुपये. कोणती पण हे इकडे इथे पण तिथपर्यंत 300. ते सगळ्या 200 रुपयाला आहेत एवढ्या. साईज भेटेल. आणि पुढच्या ज्या आहेत त्या 300 रुपये. तर आता आम्ही आलेलो नक्षत्र मॉलमध्ये. इथे सुद्धा तेच कपडे आहेत, बट जे बाहेर तुम्हाला 200 न भेटत आहे ते इकडे 300 रुपये 350 रुपये मॉलचा रेट आहे आतमध्ये. सो तुम्ही बघा, तुम्हाला जिथे घ्यायचं असेल तिकडे तुम्ही घेऊ शकता. बाकी मटेरियल वगैरे सगळं सेम आहे, बट आतमध्ये मॉलचे पैसे लावलेले आहेत. आणि हा बघा, ह्याला आता झोप यायला लागली आहे आणि हे रडायला लागला आहे. ॲक्च्युली याला झोप येत होती, रडत होता, म्हणून आम्ही मॉलमध्ये आलो AC ची हवा खायला. आणि बघितलं तर मॉलमध्ये 100 ते 150 रुपये जास्त आहेत सगळ्या गोष्टीचे. म्हणून आता आम्ही परत बाहेर चाललो आहे, बट ह्याला आधी झोपवणार आहे आणि मग नंतर बाहेर जाणार आहे. ₹150 रुपयाचे टॉप आहेत. दादा कितीला आहे ते? 100ला सगळं.
हे 200 रुपयाचं आहे, गळ्यातलं आणि कानातले त्याच्यात. तर अस्मिताला आवडलंय ते, बघते ती. बघूया अजून काय आवडतं ते. बरोबर आहे. हे किती? 200 रुपये पण. हे पण 200 रुपयाचं आहे, बघू शकता. हे बघा. माहिती ना. हा चोकर आहे चोकर. बघा, 20 रुपयाला 10 मेथी आहे ना छोटी, बारीक मेथी. बारीक मेथी. आम्ही आता ही बारीक मेथी घेतलेली आहे 40 रुपयाची आणि 50ला एवढी आहे. 50ला आहे ना एवढी. ठीक है, द्या. कोई भी लो 200 का. मोटा है तो खूप. ये बड़ा है ना, उसको नहीं होएगा. कौन सा चाहिए? ये ब्लू वाला मिकी माउस वाला. दूसरा देता हूँ ना मैं. मोठी साईज आहे सगळी. हे बघा, इथे 200 रुपयाला कोणतेही घ्या, छोट्या मुलांचे कपडे. आम्ही गुडूला बघत होतो हा वाला, बट मोठा आहे जरा. 1200 रुपयाचे ड्रेस आहे. आणि इकडे गाऊन. और ये गाऊन कितने का? 500 रुपये 600 रुपये सब अलग अलग. अलग अलग है क्या? नहीं, गाउन बघ, गाउन बघ. एंड 2 पीस आएगा दुपट्टे के साथ और 1 पीस है गाउन. हा बघ, ब्राउन वाला. ये दिखाइए. कितने का ये? 600 रुपये. किती रुपये? 700 रुपये. ये कैसे है? ये दिखाइए जरा. हा, असा आहे वाटतं तो. बघ, सेम आहे तो वाला, हाँ तो सेम. फक्त कलर वेगळा आहे. हाँ वो भी 600 रुपये. वो 700. 700. और वो वाला ड्रेस पीछे वाला वो वाला है फिक्सेड में 800 रुपये. 800 रुपये. वाला तो मागचा. और ये वाला वो 1200. तो वाला 800 रुपये नाही मागचा. कलर है क्या उसमें? हा वाला ड्रेस 800 रुपये. 150 रुपयाला पॅन्ट्स आहेत बघा. चांगले आहेत 150 रुपयाला. ऊसाचा रस प्यायला थांबलोय इकडे. आणि गुडू आहे, मी आहे. तर ऊसाचा रस सांगितला आहे, आता थोडासा ऊसाचा रस पिऊ आणि मग परत थोडीशी शॉपिंग चालू करू. थकलो आहे, गरम होत आहे आणि श्रेणीला अंगावर असल्यामुळे खूप थकायला होत आहे. थोड्या वेळ अस्मिता घेते, थोडा वेळ मी घेतोय. आता बघूया अजून किती वेळा मी शॉपिंग करू शकू. आणि घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवू की आम्ही काय काय शॉपिंग केलेली आहे ती. तर त्याला भेटूया आता ज्यूस पिताना. आणि जिथे आम्ही ज्यूस प्यायला थांबलो आहे ना, तिकडे बघा कंदील लावलेले आहेत विकायला. ती मस्त वाटते. तर हे बघा, पितोय. गुडू इथे बसलाय. तर हे बघा, गळ्यातले हार आहेत वेगळे वेगळे सगळे 100. आणि बघितलं तर इकडे एक एक्झिबिशन लागलेलं होतं, सो तिकडे आतमध्ये आलोय बघायला. रानाडे रोडवरती. तो असं राऊंड मारतोय आतमध्ये. हे बघा, तर आता आम्ही पोचलेलो आहे, परत आलेलो आहे वडाळ स्टेशनला आणि निघालोय घरी. आमची हालत खूप बेकार झालेली आहे. वाजलेले आहेत 8:45 आणि शॉपिंग तशी केलेली आहे. घरी जाऊन दाखवतो तुम्हाला आम्ही काय घेतलंय ते. बट येणं तसं काही एवढं वर्थ नाही, कारण गर्दी एकतर खूप जास्त आहे. आणि बघा बघा कशी हालत झाली आहे बघा याची. गर्दी खूप जास्त आहे आणि प्राइसेस सुद्धा तेवढेच आहेत. एवढं वर्थ नाही आहे ना.
तर तुम्ही जर विचार करत असाल की दिवाळीच्या शॉपिंगसाठी इथे यायचं, तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये सुद्धा करू शकता. जेवढी तुम्हाला इकडे दगदग होईल, तुमचे पैसे खर्च होतील येण्या जाण्यामध्ये, तेवढ्यामध्ये तुमच्या इथे पण तुम्हाला भेटू शकतं. कारण गर्दी खूप जास्त आहे, हिशोबाच्या बाहेर गर्दी आहे. आम्ही श्रीनीलला घेऊन आलो होतो, पण त्याची सुद्धा हालत खराब झालेली आहे. तर चला आता आम्ही ट्रेन पकडतो आणि मग तुम्हाला भेटतो घरी जाऊन डायरेक्टली नेरूळला. तर आम्ही आता घरी पोचलेलो आहे आणि आता तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिला म्हणजे हा कुर्ता घेतला आहे अस्मितासाठी 200 रुपयाचा. अजून एक घेतलेला आहे हा बघा कुर्ता अस्मितासाठी, हा पण 200 रुपयाचा आहे. हे 2 कुर्ते घेतलेले 400 रुपयाला आम्ही एकाकडून. नंतर हा घेतलेला आहे आम्ही श्रेष्ठासाठी एक ड्रेस. हा वरती कुर्ता आहे आणि खाली त्याचा प्लाझो आहे, हा बघा असा काही. तर हा घेतलेला आम्ही 550 रुपयाला. तो बोलत होता 1000 रुपये, आम्ही त्याला बोललो की 500 रुपयामध्ये दे, पण लास्टला त्याने 550 रुपयाला दिलेला आहे. आणि हा एक टॉप घेतलेला आहे अस्मितासाठी, जो आम्ही घेतला आहे 150 रुपयाला. आणि अजून एक टॉप आहे, तो दाखव अस्मिता. हा एक टॉप आहे, तो आम्ही घेतलेला आहे 150 रुपयाला. तर 150 रुपये म्हणजे 300 रुपयाचे हे टॉप घेतलेले आहेत. ही एक पॅन्ट घेतलेली आहे 150 रुपयाला, ही बघा 150 रुपयाची पॅन्ट. मग आम्ही घेतलेला आहे श्रीनीलला एक सदरा, जो आम्ही घरी येऊन त्याला घालून सुद्धा बघितला आणि त्याला तो होतच नाही, आतच जात नाही. पण मला आवडला होता म्हणून आपण घेतलेला. आणि अजून 2 आम्ही एक नेकलेस घेतलेला आहे, जो आहे 200 रुपयाला. दाखवला पण आपण, हा बघा. आणि त्याच्याबरोबर कानातले सुद्धा आहे, हे आम्ही 200 रुपयाला घेतलेलं आहे. आणि एक मंगळसूत्र घेतलं आहे, जे आहे 150 रुपयाला, हे बघा. तर एवढी शॉपिंग आम्ही जाऊन केलेली आहे दादरला. जे आम्हाला स्वस्त दिसलं तेच आम्ही घेऊन आलेलो आहे. पण जसं आम्ही मगाशी बोललो आहे, हो, जे वर्थ वाटलं तेच आम्ही घेऊन आलेलो आहे. जसं आम्ही तुम्हाला मागे बोललो आहे की दादरला एवढ्या लांब जाऊन एवढ्या गर्दीमध्ये वर्थ नाही आहे जाऊन घेणं. तर तुम्ही ठरवा तुम्हाला जायचं आहे की नाही ते. आमचा तर एक्सपिरियन्स एवढा चांगला नव्हता. तिथे जाऊन एवढं म्हणजे ट्रॅव्हलिंग करून एवढा खर्च ट्रॅव्हलिंगचा करण्यापेक्षा आणि एवढी दगदग करण्यापेक्षा त्यापेक्षा आपल्या जवळच्या मार्केटमध्ये जाऊन तेवढाच खर्च होतो. नाही त्यापेक्षा आपल्या जवळच्या मार्केटमध्ये एक एक्सपिरियन्स म्हणून आम्ही गेलो आणि तुमच्यापर्यंत आम्हाला म्हणजे हे पोचवायचं होतं की आपण बघतो युट्यूबवरती की एवढं स्वस्त आहे हे, ते फक्त काय त्यांच्या व्हिडिओसाठी ते दाखवतात, पण ते काय वर्थ नसतं. जाऊन काहीच फायदा नाही. जायचं फक्त आणि काय म्हणजे वर्थ नाहीच आहे, पैशाच्या मानाने पण नाही. आणि माणसाची दगदग होते ते तर वेगळं, एवढं ट्रॅफिक. त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला जायचं की नाही. तर तुम्हाला ही गोष्ट पटली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. नवीन फीचर आलेला आहे यूट्यूबचा, हाईप करायचा आहे. तर ह्या व्हिडिओला नक्की हाईप करा, जेणेकरून अजून लोकांपर्यंत आमचा व्हिडिओ पोचेल. तर चला भेटूया अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये पुढे. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.